नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी किरण गुरुजी. कल्पवृक्ष ठोकळा हे डिपार्टमेंटल PSIच्या सामान्य अध्ययनासाठी पुस्तक अनेक विद्यार्थ्यांनी वाचलेलं आहे. परंतु कल्पवृक्ष पुस्तक लिहिणाऱ्या शिक्षकाकडनं जर तुम्ही अजून शिकलाच नसाल तर तुमच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. कारण की आपण हा जो चॅनल आहे YouTube, या चॅनलच्या माध्यमातून डिपार्टमेंटल PSIच्या तयारी करणाऱ्या एकदम नवीन विद्यार्थ्यांना नक्की आयोगाचा पॅटर्न कसा असतो, प्रश्न कसे विचारले जातात, त्याच्या संकल्पना काय, याबद्दलची एकदम डिटेल इन्फॉर्मेशन देण्यासाठीच या चॅनलला आपण सुरू केलेला आहे. तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा जो आपला प्रश्न आहे तो 2023 मध्ये विचारला गेलेला इकॉनॉमिक्सचा LPG वरचा आधारित प्रश्न आहे. तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावर थोडंसं आपण बघूया. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न असा आहे की जुलै 1991 पासून सरकारने व्यापार क्षेत्रात सुधारणांची मालिका सुरू केली असून त्यांचा हेतू भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी उत्तम जोडणे हा आहे. त्यात पुढील प्रमुख सुधारणा उपाय होते. आता ऑब्व्हियसली या प्रश्नाचा नीट अँगल समजून घ्या. सगळ्यात पहिले तर तुम्हाला अँगल समजणं गरजेचं आहे. 1991 ला ज्यावेळेस आपण LPG मॉडेल स्वीकारलं, ठीक आहे, तेव्हा सरकारने व्यापार क्षेत्रात सुधारणा केली. म्हणजेच आयोगानं या ठिकाणी जी संकल्पना आहे ही संकल्पना कशी विचारली आहे तर LPG मधचा संबंध व्यापार या संकल्पनेशी जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इंटरलिंक केलं गेलेलं आहे. म्हणजे नुसतं LPGच वाचून होणार नाही तुमचं आता, किंवा व्यापारच वाचलं म्हणून होणार नाही. तर आयोग काय करतंय, ही संकल्पना आणि ही संकल्पना दोघांना मिक्स करायचा प्रयत्न करतंय. ठीक आहे. त्याचा हेतू आता बघा, याचा हेतू काय होता. याचा हेतू भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी उत्तम जोडणे होता. तर भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी उत्तम जोडणे यालाच म्हणतात जागतिकीकरण. बरोबर. म्हणजे या ठिकाणी जागतिकीकरणावरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. त्यात पुढील सुधारणा उपाय योजलेल्या होते. आता बघा, जर आपल्याला जागतिकीकरण करायचंय आणि त्यातल्या त्यात आपल्याला व्यापार पण करायचा आहे, ओके, म्हणजे व्यापार जागतिकीकरण या संकल्पना जर आपल्याला अस्तित्वात आणायचं आहे तर याचा अर्थ सरळ सरळ आहे की आपल्याला आपला आयात आणि निर्यात यांच्यामध्ये उदारीकरण आणणं सुद्धा गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना खूप जास्त फ्रेंडली नाही आहेत ह्या संकल्पनेशी की उदारीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण काय होतं, जनरली पोलीस खात्यातले जे विद्यार्थी असतात त्यांना अजून त्यांनी खूप जास्त डिटेलमध्ये LPG वाचलेलं नसतं. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, 2023 ला जर अशा मोठ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत ऑब्व्हियसली त्यावरती आणखी जास्त क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहेत. तर बघा, आता साधी सिंपल गोष्ट काय, आपल्याला जर व्यापार सुधारायचा असेल, ठीक आहे, आपल्या एखाद्या देशाला तर जस्ट इमॅजिन करा की हा देश आहे, ठीक आहे, या देशाला जर त्याचा व्यापार डेव्हलप करायचा असेल, ठीक आहे, जर त्याचा व्यापाराचा विकास करायचा असेल किंवा त्याची निर्यात वाढवायची असेल, ओके, आपल्याला जर आपली निर्यात वाढवायची असेल तर आपला देश काय काय करतो असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे प्रश्न काय, कोणत्या प्रमुख सुधारणा आपण करतो. तर फक्त एक लक्षात ठेवा, आपल्या अर्थव्यवस्थेला डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला निर्यात वाढवणं गरजेचं आहे. आपले जे भारतीय जनता आहे, ही भारतीय जनता किंवा भारतीय बुद्धिवान जे लोक, हे बुद्धिवान लोक जगभरामध्ये डेव्हलप झाले पाहिजे. आपल्या भारतामध्ये भांडवल आलं पाहिजे, आपल्या भारतात गुंतवणूक आलं पाहिजे आणि आपल्या भारतामध्ये परकीय चलन सुद्धा आलं पाहिजे. हा सगळा उद्देश यामागचा असतो. आणि म्हणूनच ओके, बघा काय काय सुरू केलं होतं. तर रुपयाचे अवमूल्यन. आता रुपयाचे अवमूल्यन आपण पहिले ऑप्शन वाचून घेऊ. रुपयाची परिवर्तनीयता, प्रथम व्यापार आणि नंतर चालू खात्यावर करणे, आयात शिथिलीकरण आणि व्यापाराचे बिगर सरकारीकरण, निर्यात वृद्धीचे उपाय. आणि ऑब्व्हियसली खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, अशा कन्सेप्ट ज्यावेळेस येतात किंवा असे प्रश्न ज्यावेळेस डिपार्टमेंटचे विद्यार्थी वाचतात त्यावेळेस हा सगळेजण विचार करतात की चला त्याचं उत्तर 4 आहे म्हणजे आपलं काम संपलं. पण ऍक्च्युअली इथंच फक्त करून थांबायचं नाहीये, आपल्याला ह्याचं एक प्रॉपर स्पष्टीकरण सुद्धा बघायचं आहे. तर प्रॉपर ज्यावेळेस स्पष्टीकरण आपण बघतो तर आता हा विचार करायचा आहे की प्रश्न विचारला काय तुम्हाला. तो प्रश्न विचारलेला आहे भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी उत्तम जोडणे, ओके, हा उद्देश आहे. म्हणूनच आपण व्यापार क्षेत्रात सुधारणा केलेली आहे. म्हणजे व्यापार क्षेत्रातल्या सुधारणेचा उद्देश काय, तर भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी जोडणे. त्यात कोणत्या सुधारणा येतात, तर सुधारणेमध्ये सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे आपण
भारतीय रुपयाचे आपण अवमूल्यन केले. काय केले? भारतीय रुपयाचे अवमूल्यन. 1991च्या काळामध्ये 1991 मध्ये आपण थर्ड टाइम अवमूल्यन केलं होतं. आणि हे अवमूल्यन 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलै या तारखांना झालं होतं. म्हणजे LPG मॉडेल स्वीकारण्याच्या आधी, LPG मॉडेल स्वीकारलं कधी? तर 24 जुलैला. म्हणजे आपल्या देशामध्ये LPGचे मॉडेल जे आहे ते 24 जुलैला आले. आणि 24 जुलैच्या आधीच आपल्या देशानं काय केलं होतं? तर अवमूल्यन केलं होतं. बरं, हे अवमूल्यन करायला कोणी लावलं होतं? तर IMFनी आपल्याला करायला लावलं होतं. IMFचं असं म्हणणं होतं, तुम्ही तुमच्या रुपयाचं अवमूल्यन केलं म्हणजे रुपयाची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कमी करा. रुपयाची व्हॅल्यू कमी करा म्हणजे कसं? तर $1 सपोज 50 रुपये आहे, तर व्हॅल्यू कमी करा. म्हणजे आधी काय होतं? $1 50 रुपये आहेत. ठीक आहे, ही होती त्याची व्हॅल्यू. ओके, पण आपल्या रुपयाची व्हॅल्यू कमी करायला लावली, म्हणजेच $1 तसाच ठेवला आणि तिथं आता तो झाला 70 रुपये. आताची कंडिशन अशी आहे, ओके, आताची कंडिशन अशी आहे की $1 तो 96 रुपयावरती गेलेला आहे. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस काय करतोय? रुपयाचं मोठ्या प्रमाणात अवमूल्यन करत चाललेलो आहे. रुपयाचं जेव्हा आपण अवमूल्यन मोठ्या प्रमाणात करतो तेव्हा एक चमत्कारच म्हणावा लागेल, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा. रुपयाचं ज्यावेळेस अवमूल्यन होतं म्हणजे रुपयाची पत या ठिकाणी काय होते? व्हॅल्यू काय होते? व्हॅल्यू किंवा पत होते डाऊन. जेव्हा रुपयाची व्हॅल्यू डाऊन होते तेव्हा परदेशी लोकांना, लक्षात घ्या, परदेशी लोकांना भारतीय वस्तू स्वस्त वाटतात. आणि ज्यावेळेस भारतीय वस्तू स्वस्त वाटतील त्यावेळेस आपल्या भारताची काय होते? निर्यात वाढते. म्हणजे अवमूल्यनामुळे आपल्या भारताची निर्यात वाढते. अवमूल्यनामुळे भारताची निर्यात वाढल्यामुळे हा ऑप्शन नंबर 1 आपल्याला योग्य वाटतो. रुपयाची परिवर्तनीयता प्रथम व्यापार आणि नंतर चालू खात्यावरती करायला लावली. आता हे खाते काय आहेत? व्हॉट इज मीन बाय चालू खाते? व्हॉट इज मीन बाय व्यापार खाते? व्हॉट इज मीन बाय रुपयाची परिवर्तनीयता? काय आहे काय ह्या भानगडी? आता जनरली नवीन विद्यार्थ्यांना ह्या संकल्पना थोड्याशा पुसट राहतात, पण त्याच्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे काही बॅचेस आहेत. त्या बॅचेसचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. आता रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय? तर रुपया डॉलरमध्ये एक्सचेंज होणे, त्यालाच म्हणतात रुपयाची परिवर्तनीयता. म्हणजे रुपयाची जी परिवर्तनीयता आहे ही रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपीज, म्हणजे कन्वर्ट होऊ शकतो का? आणि तो एकदम इझी आहे का? तर यस, एकदम इझी आहे. रुपया जो आहे तो डॉलरमध्ये आता कन्वर्ट होऊ शकतो, पण 1991च्या आधी कन्वर्ट होणं हे RBIच्या आणि सरकारच्या हातात होतं. म्हणजे RBI आणि सरकार ठरवायचं की किती कन्वर्ट करायचे, कसे कन्वर्ट करायचे आणि कशा स्वरूपात कन्वर्ट करायचे. म्हणजे थोडक्यात RBI आणि सरकार परकीय चलनाच्या अड्ड्यावरती बसून होतं आणि परकीय चलनाला कशा पद्धतीने हँडल केलं गेलं पाहिजे. आपले भारतीय लोक खूप जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आयात करतात, तर आयात करणाऱ्या लोकांना कसं हँडल केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं होतं. म्हणूनच 1991च्या आधी आपल्याकडे रुपयाची परिवर्तनीयता खूप हार्ड होती, म्हणजे खूपच हार्ड होती. आपला रुपया लवकर एक्सचेंज होऊ शकत नव्हता, इझिली तो होऊ शकत नव्हता. त्याच्यामध्ये RBIचा रोल आणि सरकारचा रोल खूप महत्वाचा होता. दॅट्स वाय 1991 नंतर सरकारनं काय केलं? सरकारने एक महत्वाचे तरतुदी आणल्या. तसं सगळ्यात पहिले, ठीक आहे, चालू खातं नावाचा एक प्रकार असतो, चालू खाते. या चालू खात्यामध्ये काय असतं पहिले समजून घ्या. चालू खात्यामध्ये, ठीक आहे, चालू खात्यामध्ये 2 प्रकारचे इम्पॉर्टंट असे खाते असतात. ठीक आहे, एक असतात दृश्य वस्तूंची आयात आणि निर्यात. आयात आणि निर्यात किती होते, काय होते ह्या सगळ्यांचा खातं असतं. आणि एक असतं
ओके, अदृश्य वस्तूंचं, अदृश्य वस्तूंचे. आता जे दृश्य वस्तू असतात, दृश्य वस्तू म्हणजे काय, तर लाईट, किंवा लाईट म्हणण्यापेक्षा कार, एखादं घड्याळ, ठीक आहे, कार, घड्याळ. ओके, हे जे काय आहेत हे दृश्य वस्तूंची आयात निर्यात मध्ये येतात. आणि अदृश्य वस्तू म्हणजे कोणत्या, तर सॉफ्टवेअर, ओके, बँकिंग, हे जे असतात हे अदृश्य असतात, म्हणजे हे दिसत नाहीत. ठीक आहे, तर आपल्या भारतामध्ये जे आयात निर्यात होते, आपल्या भारतात जी आयात आणि निर्यात होते त्याच्यामध्ये दृश्य वस्तूंची आयात आणि निर्यात यांनाच म्हटलं जातं काय, तर व्यापार खाते. जिथं दृश्य असतं त्या दृश्यालाच म्हटलं जातं व्यापार खाते, आणि जिथं अदृश्य असतं, ठीक आहे, आणि दृश्य असतं, अदृश्य दृश्य दोन्ही एकत्र असतं, त्याला म्हणतात चालू खाते. आता आपल्या देशात, ओके, जस्ट इमॅजिन करा की समजा मला एखादं घड्याळ बोलवायचं आहे, ठीक आहे, तर घड्याळ जर बोलवलं ह्याचा अर्थ ती वस्तू आहे, राईट, घड्याळ बोलवलं ती वस्तू आहे. घड्याळ जर मला बोलायचं असेल तर मी काय करेल, आयात करेल, बरोबर, मी काय करेल, आयात करेल, जर घड्याळ मला बोलवायचं असेल तर, राईट. पण मी फक्त घड्याळ म्हणजे वस्तूच बोलवतोय का, नाही, तर मी ओके इंटरनेटच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍप्सला हँडल करतोय. ओके, इंटरनेटच्या माध्यमातून समजा मी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अशा गोष्टी हँडल करतोय, तर ऑब्व्हियसली इंटरनेटच्या, ओके, इंटरनेटच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्याद्वारे ऍप्लिकेशन्स किंवा गोष्टी हँडल करतोय किंवा त्याच्या आयात निर्यात करतोय, तर ऑब्व्हियसली हिथं सेवा पण आली. गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण आपल्या देशाची आयात आणि निर्यात करतो तेव्हा, ज्यावेळेस आपण वस्तू आयात करतो, वस्तू आयात, किंवा आपल्या भारतातले आंबे समजा आपण निर्यात केले, म्हणजे वस्तू आयात करणे आणि वस्तू निर्यात करणे ह्या गोष्टी कशामध्ये येतात, तर व्यापार खात्यामध्ये येतात. आणि दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तू या चालू खात्यामध्ये येतात. आता आयोगाने काय विचारले बघा, आयोगाने विचारलेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे, की रुपयाची परिवर्तनीयता प्रथम व्यापार खात्यावर आणि नंतर चालू खात्यावर केली, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी उत्तमरित्या जोडण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं होतं, तर आपल्याला हे रिस्ट्रिक्शन जे आहे, आपण जे आरबीआयनं किंवा सरकारनं जे रिस्ट्रिक्शन लावून ठेवलेले रुपयाच्या परिवर्तनीयतेवरती, आपल्याला ही रुपयाच्या परिवर्तनीयतेवरची रिस्ट्रिक्शन्स काढायचे होते. आणि ह्याच रिस्ट्रिक्शनसाठीच, ओके, ह्या रिस्ट्रिक्शनसाठीच भारत सरकारने काही गोष्टी स्वीकार केल्या. सगळ्यात पहिले, ठीक आहे, लक्षात, सगळ्यात पहिले 1993-94 मध्ये, कधी, तर 1993 आणि 94 या काळामध्ये आपण पहिले व्यापार खात्यावर परिवर्तनीय केला. ओके, कुठे केला, व्यापार खात्यावर परिवर्तनीय केला. आणि 1994 पासून आपण संपूर्ण चालू खाते, संपूर्ण चालू खाते वरती आपण काय केला, परिवर्तनीय केला. तर हे वर्ष लक्षात ठेवा, ठीक आहे, हे विचारली जातील परत एकदा. ओके, 1994 पासून ह्या सगळ्या गोष्टी सेटअप करायचा प्रयत्न केला. ओके, या सगळ्या गोष्टी सेटअप करायचा प्रयत्न केला. आणि या संदर्भात, ओके, या संदर्भात भांडवली खाते, भांडवली खात्यावरती करता येईल का, भांडवली खात्यावर अजून तर केला नाहीये, अजून केला नाही, म्हणजे रुपयाला अजून परिवर्तनीय केलेला नाही, पण करण्यासंदर्भात भांडवली खात्यावर रुपयाचे, ओके, परिवर्तनीयता करायची की नाही, करायची की नाही याबाबत एक समिती होती. त्या समितीला म्हणलं जातं एस तारापूर, ओके, SS तारापूर समिती, विसरायचं नाही. ही SS तारापूर समिती ही पहिली तारापूर समिती जी होती ती 1996-97 काळात स्थापन झाली, आणि दुसरी जी झाली ती 2006 मध्ये, सेम तारापूर यांच्याच अध्यक्षतेखाली सेम 2006 मध्ये समिती स्थापन झाली होती. रुपया भांडवली खात्यावरती रुपया परिवर्तनीय करायचा की नाही या संदर्भात तारापूर समिती आहे. अजून स्वीकारली तर नाही शिफारस, पण तरी ही महत्वाची आहे. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
म्हणजे बघा आता एवढं डिटेल एक्सप्लेनेशन, म्हणजे हा राज्यसेवेच्या लेवलचा क्वेश्चन डिपार्टमेंटल पीएसआयला विचारलेला आहे. आता चौथ्यावरती या, आयात शिथिलीकरण करणे आणि व्यापाराचे बिगर सरकारीकरण करणे. आता आयात शिथिलीकरण ही कन्सेप्ट, आयात शिथिलीकरण याचा अर्थ माहिती काय होतो? आयात शिथिलीकरण म्हणजेच उदारीकरण. म्हणजे आपल्या देशात उदारीकरण म्हणजे आयातीला येऊ द्या, आयात होऊ द्या, आयात होऊ द्यावे. कारण की लक्षात घ्या, एखादा देश ज्यावेळेस आयात होऊ देतो, म्हणजे आयात म्हणजे काय, तर आपल्या देशाच्या आत, ओके, आपला समजा हा इंडिया आहे, आपल्या देशाच्या आत, ठीक आहे, आपल्या देशाच्या आत एखादी वस्तू ज्यावेळेस येते, त्याला आपण काय म्हणतो? आयात म्हणतो. आपल्या देशात ज्यावेळेस आयात होते, तर 1991 नंतर आयातीकरणासाठी, ओके, आयातीकरणासाठी आपण उदारीकरण केलं. म्हणजेच उदारीकरणात काय केलं, तर जो आयात शुल्क होता, तो आयात शुल्क जो होता, जो आयात शुल्क आपण आज 10% आणलेला आहे. 30 म्हणजे पहिले तर 40%, मग 30%, असं करत करत आज तो 10% वरती आलेला आहे. एकेकाळी हे आयात शुल्क म्हणजे 1991च्या आधी हे जे आयात शुल्क आहे, ते आयात शुल्क किती होतं? 110% होतं. ठीक आहे, आज ते किती आहे? फक्त 10%. म्हणजे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी शिथिलीकरण केलेलं आहे आणि या ठिकाणी शिथिलीकरण करून सरकारचं नियंत्रण कमी केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही ऐकलंच असेल की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये डायरेक्ट येऊ शकता तुम्ही, म्हणजे सरकारला न विचारता सुद्धा तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. त्याच्यामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सारखी जी कन्सेप्ट आहे, त्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सारख्या कन्सेप्टवरनं तुम्हाला हे तर लक्षात आलंच असेल की आपल्या देशामध्ये अशा पद्धतीनं सरकारी नियंत्रण थोडंसं कमी केलेलं आहे. आणि ज्यावेळेस सरकारी नियंत्रण कमी केलं जातं, त्यालाच म्हणलं जातं, ठीक आहे, व्यापाराचे बिगर सरकारीकरण. ठीक आहे, लक्षात ठेवा, व्यापाराचे बिगर सरकारीकरण म्हणजेच व्यापारामध्ये सरकारचं इन्व्हॉल्वमेंट कमी असणं. आणि सरकारचं इन्व्हॉल्वमेंट कमी म्हणजेच शिथिलीकरण कसायचं? तर आयातचं. आता आपण फक्त आयातच करत राहायची का येण्यासारखी? नाही, तर आपण आयात नाही करायची. तर आयात आपण अशाच वस्तूंची करायची की ज्याच्यातून आपल्याला फायदा होईल. आपण आयात भांडवली वस्तूंची करतो. आपण भांडवली वस्तू ज्या आहेत ना, त्या भांडवली वस्तूंची जास्त करतो आणि जास्त केली पण पाहिजे, कारण की आपला देश जो आहे ना, तो विकसनशील देश आहे. त्याच्यामुळे आयात भांडवली वस्तूंची जी गरज आहे आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे. आपल्या देशामध्ये गरज आहे, ओके, यंत्रांची. आपल्या देशामध्ये गरज आहे यंत्रांची. मग हे यंत्र आपल्या देशात कुठून येतील? आयातच होतील ना. मग भारतीय जुगाड काय करतात? भारतीय लोक याच यंत्रासारखं सेम यंत्र तयार करतात. भारतीय लोक लय जुगाडू लोक आहेत. ऑब्व्हियसली भारतीय लोक काय करतात? पहिले आयात करतात, आयात करून सेम यंत्र भारतात तयार करतात आणि मग आपण हे यंत्र काय करतो? तर निर्यात करतो. म्हणजे आपण सुद्धा हे यंत्र विकतो. तर आपल्याकडे ती नॉलेज येण्यासाठी ती वस्तू आपल्या देशात येणं गरजेची आहे की नाही? ठीक आहे, म्हणूनच आयात शिथिलीकरण होणं खूप गरजेचं आहे आणि सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे. ठीक आहे, सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे. आणि चौथं जे विधान होतं त्याच्यात सांगितलेलं आहे की निर्यात वृद्धीसारखी उपाय आपल्याला केले पाहिजेत. तर लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये निर्यात वृद्धी करणे आता का केली जाते हा पहिले विचार करा. का? कारण की जेव्हा आपण आपल्या देशातून एखादी वस्तू बाहेर पाठवतो, समजा मी माझ्या फार्म मधून सीताफळ समजा मी बाहेर पाठवले, मी माझ्या फार्म मधून सीताफळ सपोज काय केले, बाहेर एक्सपोर्ट केले. तर मी ज्यावेळेस बाहेर पाठवतोय, ओके, दुसऱ्या देशात, तर दुसऱ्या देशात ज्यावेळेस ते जाते त्यावेळेस ऑटोमॅटिक, ओके, काय होतंय, ते निर्यात होते. आणि ज्यावेळेस हे निर्यात होईल, आता ही काय होईल? सीताफळ काय आहे? वस्तू आहे. तर ज्यावेळेस ही वस्तू निर्यात होईल त्यावेळेस हे कशात येईल पोरांनो? तर हे कशात येईल? वस्तू जर निर्यात होतीये किंवा वस्तू जर आयात होती तर हे येतं व्यापार खात्यात. लक्षात घ्या, व्यापार खाते. ठीक आहे, ऑलवेज रिमेंबर. जर फक्त वस्तूचीच तुम्ही आयात निर्यात करताय तर ते व्यापार खाते. वस्तू आणि सेवा दोघांची करताय तर ते चालू खाते. एवढं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, तर साधी सिंपल गोष्ट आहे. निर्यात वृद्धी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं? तर भारत सरकारने सेज नावाचा प्रकल्प केला. भारताने AEZ नावाचा प्रकल्प केला. बरोबर, सेज आणि AEZ यांच्यावरती आयोगानं खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत
आणि या रिलेटेड क्वेश्चन्स ऑलरेडी 2023च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दिसलेला आहे. तर म्हणजे थोडक्यात काय, तर सेज AEZ ओके, एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स ओके, या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी माझ्या पुस्तकात दिलेल्या आहेत. त्यामुळे हे नीट वाचा आणि लक्षात ठेवा, मी जे पुस्तकात दिले तेच आयोग विचारतो असं नाही. ठीक आहे, मी परत एकदा क्लिअर होतोय. जे मी पुस्तकात दिले तेच आयोग विचारणार असं नाही. मी जे पुस्तकं दिले त्याच्यावर थिंकिंग तुम्हाला करायची आहे आणि ही थिंकिंग डेव्हलप कुठं होते, ही पुस्तकं फक्त वाचून होत नाही. फक्त बुक्स घेतलं म्हणजे मार्केटमध्ये आलेलं बुक्स तुम्ही घ्याल आणि बुक्स वाचलं आणि मग मला सगळं आलं असं नाही. जनरली बुक्स घेऊन पोरं रट्टा मारतात, पण हा रट्टा मारून सुद्धा उपयोग नाहीये. कारण की हा रट्टा मारून आयोग कधी कधी, म्हणूनच यासाठी ही सिरीज सुरू केलेली की आयोगाचे प्रश्न नीट बघा. आयोग वैचारिक पातळी तुमची किती आहे हे चेक करते. आणि म्हणूनच मित्रांनो ओके, जास्त नाही पण एक इम्पॉर्टंट अशी मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की आरंभ बॅच 2.0 आपली सुरू झालेली आहे. मित्रांनो, जर पूर्व परीक्षा ओके, जर 92 जागा तुमच्या राहिल्या, 92 जागा जर राहिल्या ओके शेवटपर्यंत, तर तुमचा कट ऑफ खूप हाय जाईल. आणि कट ऑफ जर तुमचा हाय गेला तर ऑब्व्हियसली अनेक विद्यार्थ्यांनी जे फौजदार बघण्याचं स्वप्न आहे ते त्यांना पूर्ण करता येणार नाही. का? कारण की सगळ्यात पहिली पायरी आपण म्हणू ही आहे पूर्व परीक्षा. आणि जर पहिल्या पायरीमधल्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला जर पास नाही होता आलं किंवा कट ऑफ आपल्याला गाठता नाही आलं तर मग डेफिनेटली या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणूनच संपूर्ण सामान्य अध्ययन जे की तुमचं 50 गुण आहेत, मी मराठी आणि इंग्लिश या बॅचवर या प्लॅटफॉर्मवरती घेत नाहीये. ठीक आहे, तर 50 गुणांसाठी जर ज्या विद्यार्थ्यांनी एकदम प्रॉपर पद्धतीने शिकायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना एक ऑफर सध्या चालू आहे. 2500 रुपयामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 8 विषय या ठिकाणी भेटत आहेत. ओके, 50% डिस्काउंट आहे. आणि जे विद्यार्थी ग्रुपमध्ये आहेत, जर 3+ विद्यार्थी जर असतील ओके, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 65-68+ आम्ही काय करतोय, ऑफर देतोय. तर त्यासाठी एक वेगळा कोड आहे ओके, या विद्यार्थ्यांनी वेगळा कोड यूज करायचा आहे. पण ज्यांना ओके लवकरात लवकर हे जॉईन करायचे ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी KG डिपार्टमेंट PSI ठीक आहे, KG DPSI असं डिस्काउंट कुपन कोड अप्लाय करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना 3+ विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी ओके, तर थोडासा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करण्यासाठी ओके हा एक नंबर आहे 9021391591. डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा ओके आणि डायरेक्ट बोला. ज्या विद्यार्थ्यांना प्री मेन्स लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच करायची तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथं आम्ही फीज कमी केलेली आहे. आता तुम्हाला फक्त 4000 रुपयामध्ये, जी की ऑलरेडी 9999ची बॅच आहे, ती तुम्हाला फक्त 4000 रुपयामध्ये या ठिकाणी मिळते. बस डिपार्टमेंटलची पुरंदर बॅच आणि डिपार्टमेंटल PSIची आरंभ बॅच अशा 2 बॅचेस सध्या जोरदार सुरू आहेत. ठीक आहे, चलो थँक्यू सो मच. परत भेटू अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसह. आणि 2023च्या इकॉनॉमिक्सचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला घ्यायचे आहेत त्यासह. ओके, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.